शिवराय जय शंभूराजे भावांनो, सुबोध ब्लॉग आणि फिटनेस या चॅनलवरती आपलं स्वागत आहे मित्रांनो। आज आमच्या घरी एक न्यू फॅमिली मेंबर आलेला आहे। तो न्यू फॅमिली मेंबर कोण आहे ते तुम्हाला दाखवतो मी। हे बघा, इकडे बघा, हा आमचा न्यू फॅमिली मेंबर आहे पर्शियन कॅट। ही आमच्या बाबूला खूप आवडली होती। आमच्या मित्राच्या घरी गेलो तेव्हा आणि बाबू बोलतो की बाबा ही आपल्याला घरी घेऊन चल। मित्रांनी दिली आणि आता तो आमच्या घरी एक पाहुण्यासारखा नाही तर एक मुलासारखा आहे। आणि तो पण आता माझा तिसरा मुलगा समजा, कारण आम्ही ॲनिमल लवर आहे आणि ॲनिमल लवर असल्यामुळं आमच्या घरामध्ये प्रत्येक प्राण्याला तेवढाच जीव लावला जातो जेवढा आमच्या मुलांना लावला जातो। ही माझी दोन सैतानं आणि त्याच्यानंतर कॅट घ्या, ही माझी मुलगी छोटी डिग्गू कच्चा झालाय बघा, टकला मामू। आपलं माऊ कुठे, आपला माऊ कुठे कुठे चला तर आमचा न्यू फॅमिली मेंबर थोडा कसा आहे ते दाखवतो मी तुम्हाला। हा बघा, अशी सेजुनी पेडीगिरी आणली, त्यात टाक। सेजुनी पेडीगिरी आणली, ये चल पेडी खायला। आता कसा गेला बघा। त्याला सकाळी पेडीगिरी असते नाश्त्याला आणि दुपारच्या वेळेला त्याला जेली आणि राईस असतो, संध्याकाळी चिकन वगैरे असतो। बाबू बघा अशी मस्ती करतोय त्याच्यावर बघा। हा, अजून काय अजून काय अजून काय बाबू, त्याला मी सोडणार आहे बाहेर आता, बस झाला, नको आपल्याला तो। हा, तुला पाहिजे शिंबा, नको तो। काका काय करतील, मला काका मारतील का? काका मला का मारतील? सिंबाला सोडला म्हणून? सिंबाला मी सोडणार आहे। सिंबा, हा बघा कसा आहे सिंबा आमचा। हा, काका मारतील, बघितलाय दोघांशी पळून गेला तो। सिंबा ए मस्ती बघा दोघांशी, नको त्याला मारू, तू कशाला ते तेव्हा कुठं पळून जातो तू? अख्खा दिवस सिंबावर खेळत असतो तू। हा, नको त्याला सतू, त्याला चोलपटलेलं आवडत नाही ना। अजून पण त्याला चल। आज वटपौर्णिमा, आमच्या चिखलोली गावातल्या सर्व स्त्रिया, आमच्या गावातली परंपरा, शाळेवरती जे वडाचं झाड आहे तिकडे जाऊन त्या वटवृक्षाची पूजा करतात आणि आपल्या नवऱ्यासाठी भरभरून आयुष्य मागतात। सात जन्मी हाच नवरा मिळू दे म्हणून हा फास्ट असतो। तर आज आमच्या घरात सुद्धा आज पूर्ण सजून तयारी केलेली आहे आणि पूर्ण ताट वगैरे सजून घेतलेलं आहे। तर चला आता मी निघतोय आणि आमच्या चिखलोली गावामध्ये वटपौर्णिमाची पूजा कशी असते आणि गावातली परंपरा कशी असते ते तुम्हाला आज पूर्ण दाखवण्याचा प्रयत्न करतोय। आणि आता तुम्ही बघितलं की आमच्या घरामध्ये आमचा न्यू फॅमिली मेंबर सिंबा, तो सुद्धा आज आल्यामुळं आमचा अजून थोडा काम वाढलेला आहे। दोन मुलांबरोबर आमचा तिसरा मुलगा सुद्धा आलेला आहे घरामध्ये। ठीक आहे, चल जाऊया आपण। माझी दोन्ही मुलं इकडे निघालेले आहेत बघा, आणि बनी आणि सेजूने आज मस्तपैकी साडी घातलेली आहे आणि तयारी बियारी करून आज वटपौर्णिमेची पूजा असल्यामुळे आज पूर्ण दिवस फास्ट असणार आहे। म्हणून मी तिच्याशी आज चिडचिड जास्त करणार नाहीये, कारण आजचा फास्ट हा माझ्यासाठी असणार आहे। तर चला डिगू, काय तू पण चालला? डिगू पण इकडे निघलेला आहे पूर्ण। आईला काय, आईकडे सोड तिला, तिला बोलते आईकडे सोडून आपण पुढे जाऊया। चल आपण निघूया। डिगू ये, डिगूला माझ्याकडे दे, तू घे दे बाबू, तो तांबे घे पाण्याचा, चल ते माझ्याकडे दे पाण्याचा, ते माझ्याकडं, तू चाल फक्त। हा पाण्याचा तांबे मी घेऊन चालवलो आहे। तर चला मित्रांनो, आता आम्ही निघालो घरातून। आणि कसं आहे माहिती आहे का, आमच्या चिखलोली गावामध्ये जी परंपरा आहे, सर्व गावातल्या स्त्रिया, एक वडाचं झाड आहे शाळेवरती, अर्ध्या इकडे येतात आणि अर्ध्या ज्या स्त्रिया आहेत ते आमच्या गावाच्या बाहेर एक वडाचं झाड आहे तिकडे जातात। तर ज्यांना जिकडे जवळ पडतं, व्यवस्थित पडतं, तिकडे लोक जातात आणि आपल्या आपल्या पद्धतीने पूजा वगैरे करतात। आजचा फास्ट खूप महत्त्वाचा आहे, कारण पूर्वीपासून चाललेली परंपरा ही आतापर्यंत फॉलो करतात गावात राहणारे लोक। खूप सारे लोक फॉलो करतात की नाही करतात ते माहिती नाही, पण अजून सुद्धा आम्ही ग्रामीण भागातले लोक जे आहोत ते आम्ही
वटपौर्णिमा, दहीहंडी असे खूप सारे फेस्टिवल आहेत आमचे का ते अजूनपर्यंत आम्ही फॉलो करतो. इकडे बघा दिग्या आणि जी मम्मी इकडे मागे आलेली असते आणि आज सिजू जास्त बोलणार नाहीये कारण आज नेहमी सारखं नाही ना, फास्ट असणार आहे. काय बोलता? हे काय चला बालाजी काय झालंय? माझा मित्र आणि मित्राची आई वगैरे आवाज देत होते आम्हाला, माझ्या मुलीला वगैरे आवाज दिला. आमच्या घराकडून थोडं खाली उतरलो की शाळेच्या इकडे एक वडाचं झाड आहे, तिकडे सर्व पूजा वगैरे असते. आता इकडे तुम्हाला दाखवणार आहे वडाकडे झाडाकडे किती भीड असणार आहे. ही मराठी शाळा आहे आणि इकडे मराठी शाळेकडे जे झाड आहे वडाचं, इकडे सर्व गावातल्या स्त्रिया इकडे आलेल्या आहेत पूजेसाठी. ही आमच्या चिखलोली गावातली परंपरा आहे. हे भलं मोठं वडाचं झाड आहे बरं. अबू इकडे झाला का? चलो मामा को ले चलो मामा को ले चलो चला चला आई दादा निघला हातावरती ना व्हिडिओ शूट वर्टिकल नाही करत, ओरिझोंटल करतात. सर्वांची नाही येणार ना, एकटीचीच येईल. तू एकटीचीच शूट करते का? सर्वांची घे ना. फोटो आडो कर ना, मोबाईल आडो कर, मोबाईल आडो कर. त्यांना नाही घ्यायचं का? ते बोलते मला पाठीमागे काढताय.
हो फरासोला आला कोणी काय काय ठेवलं बघतो. काय करते तू? मी भाजी घालते. फोटो काढा चालेल. वहिनी झालं का? फोन केला गद्दार आहे तू. या महिन्याचा बिल माफ तुझा आता. गद्दार आहे तू. चारोनी टाइमपास केला. इकडे बघा पूजा झाल्यानंतर इकडे ही परंपरा आहे चिखलोली गावातली. पूजा झाल्यानंतर हळदी कुंकू एकमेकीबरोबर हळदी कुंकूचा कार्यक्रम सेलिब्रेट करतात स्त्रिया. ही आमच्या गावातली परंपरा आहे. गावातल्या सर्व स्त्रिया वर्षातून एकदा इकडे येतात वडा झाल्याखाली आणि भेटतात एकत्र. समोर असं कधी फंक्शन असेल तर भेटत नाही, असे भेटत नाही. आणि आज हा कार्यक्रम वर्षातून एकदा असतो म्हणून सर्व समोर आलेले आहेत. हा कार्यक्रम इकडे चालू आहे हळदी कुंकूचा. समोर इकडे दुसऱ्या स्त्रिया आहेत त्या पूजा वगैरे चालू करतात. पटापट ठेव सर फिरायला घेतली सर्व. वहिनी इथे रांगोली काढ. इकडे पूजा चालू आहे आणि इकडे हळदी कुंकूचा कार्यक्रम चालू आहे ते बघूया आपण जरा. या इकडे तुम्ही या. हा सेजू वहिनी आले. कधी विषय जावा ना तू घरी जाऊन काय माहिती. मागे मागे काय करू.
भाऊ तिकडे गेलाय. हमको बाजूला सॉरी सॉरी तुम्ही नाही गेला? ना जागा कुठे जागा नव्हती ना. दोन ऍडजस्ट झाले असते ना. हो ना. जागा द्यायची ना. अंगणवाडीच्या मॅडमला जागा दिली नाही यांनी. आता यांच्या मुलांचं काही खरं नाही. पण या परफेक्ट फिरतात बघा. मगाशी जरा हे झाला. मागे पुढे. हा फ्रेंड्स, ही आहे आमच्या चिखलोली गावातली परंपरा. वटपौर्णिमेच्या दिवशी जे शालेवरती वडाचं झाड आहे तिकडे येऊन सर्व स्त्रिया एकत्र येऊन वडाच्या झाडाची अशी पूजा करतात आणि 7 जन्मी हाच नवरा मिळावा असं मागणं करतात देवाकडे आणि आज फास्ट पकडतात. आजचा फेस्टिवल हा असा असतो. प्रत्येक गावी कसा सेलिब्रेट होतो आम्हाला माहित नाही, पण आमच्या चिखलोली गावामध्ये तरी असा सेलिब्रेट होतो. आणि तुमच्याकडे कसं सेलिब्रेट करतात ते नक्कीच कमेंट करून सांगा आम्हाला. ही आहे आमच्या चिखलोली गावातली परंपरा. पाऊस भरून काल कसा होता? काल बरोबर आज बायाना आम्ही कुठं होती तू मागा राहिली जवळ असून. आता जाऊन आली. जरा भरणी करून गेला पाहिजे इकडे बाजूला. हा बस तिला चालायला पडलेलं होतं.
पुढच्या वर्षी करू आता. पाणी झाला हा. आम्ही अख्ख्या रस्त्यात आलो तरी दिवस आलो तरी काही वीर नारळ फोडून घे, कोणच्या कोणची फोडा तिथे सगळ्यांचे पडाचे लहानशी पडवा. हा तिथे कर, तिथे दोघांच्या मध्ये होती का? तेच त्याला बोलवलं आणि ते पुढे मंदिराच्या इथं चालता हा काही तिथे घेऊ मग घे चल घे. मंदिराच्या इथं चला वहिनी. हा हळदी कुंकू कार्यक्रम वटपौर्णिमेची पूजा झाल्यानंतर ही अशा प्रकारे आमच्याकडची वटपौर्णिमेची पूजा असते आणि खूप अजून स्त्रिया इकडे आलेल्या आहेत पूजेसाठी. कंटिन्यू आज असाच वडाच्या झाडाखाली पूजा असणार आहे. आता आम्ही चाललेलो आहे आईकडे. आईचं दर्शन घेतो. हा आईच्या नाव घेऊ. इकडे दोन मैत्रिणी बसलेल्या आहेत आणि पलापली झालेल्या इकडे बघा. आई काय घेतलं हातामध्ये? काय घेतलंय? आईने मशरी घेतली ते हातामध्ये आणि आईची फ्रेंड पळाली आतमध्ये. मग हे पाय पाय इकडे इकडे आतमध्ये चल, आतमध्ये असे इकडे असला मी जेवायला चाललो. हा चला दर्शन घ्या बरोबर. वर्षातून एकदाच आईचं दर्शन घेते. झालं दर्शन झालं. आज काय जेवायला काय बनवलंय? हा काय कुठलं काय ज्याची शूट केली आई बघा मित्रांनो आई कशी होते बघा. मित्रांनो आज आमच्या चिखलोली गावातली
वटपौर्णिमा कशी असते आणि गावातली परंपरा कशी असते पूर्ण दाखवण्याचा प्रयत्न केला मित्रांनो. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनचा घंटा दाबा. जेव्हा जेव्हा चांगला व्हिडिओ मी अपलोड करणार तुम्हाला नोटिफिकेशन येणार आणि समजणार. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तो पण छोटासा ब्रेक. बाय.